आमेन. येशूच्या जवळ जा. आमेन. तुमच्या लेकरांसाठी तुम्हाला येशूच्या जवळ जाणं गरजेचं आहे. हालेलुया. जर येशूच्या जवळ तुम्ही पोहोचला ना तर तुमची लेकरं त्याच्या हातामध्ये सुरक्षित राहणार. आमेन. आम्ही पाहतो येशू ख्रिस्त एका ठिकाणात गेल्यानंतर तिथं भरपूर गर्दी जमली होती आणि आई वडिलांनी आपली लेकरं येशूच्या जवळ आणून त्यांच्या येशूचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवण्यासाठी ते धडपड करत होते. त्या शिष्याने त्यांना येऊ दिलं, शिष्याने त्यांना रागवलं, पण येशू त्यांना रागवून म्हटला, बालकास मज जवळ येऊ द्या. हालेलुया. आम्ही तर येशूच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण एक गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या, ज्यास पालक येशूच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतात ना त्यास येशूचं पहिलं लक्ष लेकरांकडे जातं आणि तो म्हणतो तुमची लेकरं माझ्याकडे येऊ द्या. हालेलुया. आमची लेकरं येशूकडे येण्याचं गरजेचं आहे. काय येशूकडे यायला पाहिजे? कारण येशू म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. आमेन. आमची लेकरं जर येशूच्या जवळ गेली तर ती जीवनामध्ये असणार आहे. हालेलुया. मग त्यांना दुसऱ्या आम्हाला आणि धोका नसणारच आहे. करोना येऊ द्या, अजून कुठली महामारी येऊ द्या, हालेलुया. परंतु आम्हाला खात्री, आमचा विश्वास आहे येशूचं रक्त या सगळ्यातनं आमच्या लेकरांभोवती असल्यामुळं आमचे लेकरं सुरक्षित राहणार आहे. आमेन. तीच गोष्ट करायची जी याईरा आणि आम्ही पाहतो सभास्थानचा अधिकारी या अधिकाराने आणि या याईरानं केलेली. काय केलं? त्यानं गर्दीमधनं वाट काढली. पालकांनो, ख्रिस्ताचे आई वडील तर माझं ऐकत आहे, पण मला माहितीये या युट्यूबच्या माध्यमातून अनेक पालक मला ऐकत आहे. आमेन. तुम्ही किती व्यस्त असा, तुम्ही चांगल्या वस्तू पैशानं खरेदी करू शकाल, पण पैशानं खरेदी केलेली वस्तू टिकेल असं नाही. पण येशूकडे सगळ्यात टिकाऊ वस्तू आहेत. हालेलुया. येशूकडं दीर्घायुष्य आहे, जीवन आहे. आमेन. जसं याईर म्हणतो माझ्या मुलीला आणि वाचव, ती मरायला टेकलेली आहे. आज जगामध्ये लेकरं मोठ्या संकटामध्ये सापडलेली आहे. आम्हाला सगळ्यांना आमच्या लेकरांसाठी येशूकडे जाणं गरजेचं आहे. आमेन. तोच आम्हाला वाचवणार आहे. या नाईन नावाच्या गावामध्ये येशू पोहोचला आणि एक मुलाला तिरडीवरती घेऊन चाललेले होते. त्याची आई रडत होती, विधवा होती, आणि येशूला तिचा कळवळा आला आणि पहिल्यांदा दुसऱ्या कोणत्या भानगडीमध्ये तो पडला नाही. त्या तिरडीवरच्या मुलाला जिवंत केलं. का? कारण त्याला ठाऊक होतं मुलांना गरज आहे येशूची. आमेन. मुलांना समजत नाही येशू, परंतु आम्हाला त्या ठिकाणामध्ये येशूच्या जवळ जाणं गरजेचं आहे. ज्यास तुम्ही जाल ना त्यास येशू त्याचं लक्ष पहिल्यांदा तुमच्या लेकरांकडे जाईल. आमेन.